नमस्कार मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा आदर्शवादी सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मध्ये सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपल्याला आदर्शवादी विचार प्रवाह, वास्तववादी विचार प्रवाह आणि व्यवस्थावादी विचार प्रवाह या तीनही घटकांचा आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि मग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सिद्धांतामध्ये हे जे काही वेगवेगळे विचार प्रवाह आढळतात, त्या वेगवेगळ्या विचार प्रवाहावर काही प्रमाणात टीका जरी होत असली तरी त्या तीनही विचार प्रवाहाचं गुणात्मक मूल्य किती आहे यावर त्या सिद्धांताचं भवितव्य ठरत असतं. आणि त्यामुळे आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत हा हेन्स जे मॉर्गन्था यांनी पॉलिटिक्स अमॉंग नेशन या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक राजकीय पुढारी आपल्या राज्याचं हित साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर मित्रांनो, हे खरं आहे की प्रत्येक राजकीय पुढारी आपल्या राज्याचं जे काही हित आहे ते साधण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतात. मग त्यामुळे कोणताही राजकीय पुढारी घ्या, स्थानिक पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय राजकारणामधला जे काही राजकीय पुढारी असतात ते राजकीय पुढारी आपापल्या देशाचं, आपापल्या मतदारसंघाचं हित साधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं राजकीय जे काही हित असतं ते हित साध्य करण्यासाठी सत्तेचा वापर केला जातो. आणि त्यामुळं जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता असतं तोपर्यंत राजकीय हित साधल्या जातं, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता नसते त्यावेळेस कोणतंही राजकीय हित साधल्या जात नाही. आणि त्यामुळं हा सिद्धांत सत्तेवर भर देतो, म्हणूनच त्याला वास्तववादी सिद्धांत किंवा सत्तेचा सिद्धांत असं सुद्धा म्हणताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मग सत्ता म्हणजे काय याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. तर सत्ता म्हणजे एका माणसाचे दुसऱ्या माणसाच्या मन व कृतीवर नियंत्रण असणारी प्रक्रिया होय. आणि मग या सत्तेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या मन व कृतीवर नियंत्रण करतं आणि आपल्याला हवे तसं वर्तन त्या व्यक्तीकडून करून घेताना सत्तेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. त्यामुळं सत्ता ही एक अधिकारवाणीनं गाजवणारी साधन आहे आणि त्या दृष्टिकोनातून सत्तेचा विचार करणं आपल्याला गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच या सत्तेच्या सिद्धांताची जी काही मांडणी झाली त्या मांडणीच्या पूर्वी सत्तेच्या सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी आपलं भाष्य व्यक्त केलेलं आहे. त्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, हॉब्स, मॅक्युलीसारख्या विचारवंतांनी सुद्धा सत्ता या घटकाला प्राधान्य दिलेलं आहे. तसेच भारतीय विचारवंत कौटिल्य याच्याही विचारामध्ये आपल्याला सत्ता या घटकांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिल्याचं दिसून येतं. त्यानंतर मॉर्गन्था यांनी जो काही सत्तेचा वास्तववादी सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांताच्या पूर्वी जे काही वेगवेगळ्या विचारवंतांनी भाष्य केलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ट्राईक्स, निस्से, काउपमन, फेडरिक, वॉटकिन्स, लॉसवेल, त्याच्यानंतर E.H. कार, श्वास बर्जर, विन्सी राईट या विचारवंतांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधात सत्ता या घटकाला प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं सत्तेच्या संदर्भात आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस सत्तेवर वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव आढळून येतो. आणि त्यामुळं सत्तेवर भाष्य करताना वेगवेगळे विचारवंत सत्तेच्या माध्यमातून भाष्य करतात. आणि त्यामुळं यल क्लाउडसारखा जो काही विचारवंत आहे तो असं म्हणतोय की आजच्या युगातला जर सर्वात महत्त्वाचा जर कोणता प्रश्न असेल तर ते म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था होय. आणि म्हणूनच आज आपल्याला जी काही सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेची योग्य मांडणी करणं हे गरजेचं ठरतं. आणि त्यामुळं सत्तेची योग्य मांडणी करत असताना सत्तेची व्यवस्था कशी आहे याचाही आपल्याला विचार करणं काळाची गरज ठरतं. आणि म्हणूनच शुमन म्हणतोय की जे काही राजकारण चालतं त्या राजकारणामधला जो काही संघर्ष आहे तो सत्तेसाठी असलेला संघर्ष आहे. आणि मग या संघर्षामध्ये ज्याच्या हाती सत्ता आहे ती सत्ता तो इतरावर लादण्याचा किंवा गाजवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ही सत्ता त्याच्यावर लादल्यानंतर गाजवल्यानंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडून आपण कार्य करून घेताना आपण दिसतो. आणि त्याचा जो काही आनंद मिळतो तो हा सर्वस्वी आनंद आपल्याला असतो. आणि त्यामुळं मॉर्गन्था यांनी जो काही वास्तववादी सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत त्यांनी 6 तत्वावर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांनी ज्या पद्धतीनं मांडला त्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शक्तीचा उपयोग, परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय हिताचा वापर, नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी दृष्टिकोन,
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामान्य नैतिक नियमात पृथकता आणि राजकीय विचाराची श्रेष्ठता, या 6 घटकांचा त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचा दृष्टिकोन मांडताना विचार केलेला आहे. आणि मग या 6 घटकाचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस कोणतंही राजकारण असू द्या, त्या कोणत्याही राजकारणामध्ये काही नियम असतात आणि त्या नियमाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं ठरतं, कारण त्या नियमाद्वारे तिथलं राजकारण हे नियंत्रित होत असतं. आणि मग त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय समाजाची ज्यावेळेस आपल्याला स्थिती जाणून घ्यायची आहे, त्या व्यवहारांची माहिती प्राप्त करून घ्यायची आहे, त्यामुळे त्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामधले जे काही नियम आहेत त्या नियमाचे सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक असतं. आणि मग हे होत असताना पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही नैतिक नियम आहेत त्या नैतिक नियमाद्वारे कोणतंही नियंत्रण या ठिकाणी येताना दिसून येत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण करणारी जी काही प्रक्रिया आहे त्यावर मॉर्गनता अत्यंत भर देतात. आणि हे होत असताना आपण पाहिलेलंच आहे की राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी वेळोवेळी सत्तेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि त्यामुळं या ठिकाणी मॉर्गनताचा जो काही दुसरं तत्व आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शक्तीचा उपयोग करावा. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला जातो त्यावेळेस राष्ट्रीय हिताचा विचार करत असताना कोणतं कार्य योग्य ठरेल, कोणतं कार्य वाईट ठरेल याचा विचार न करता आपल्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं जे महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे, उद्दिष्ट आहे ते साधण्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि त्यासाठी शक्तीचा, सत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी मॉर्गनता म्हणताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर परिस्थितीच्या संदर्भात जे काही राष्ट्रीय हित त्यांनी मांडलेलं आहे त्या परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय हिताचा विचार करता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय हिताचा प्रामुख्याने विचार केला जातो. आणि त्यामुळं शक्तीवर आधारित जे काही राष्ट्रीय हित आहे त्या राष्ट्रीय हिताचा विचार करणं गरजेचं ठरतं, असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्यांनी नैतिक आदर्शाबाबत जो काही वास्तववादी दृष्टिकोन मांडलेला आहे त्या नैतिकवादाच्या बाबतीत या ठिकाणी राज्याचे जे काही आपण धोरण ठरवतो त्या राज्याच्या धोरण ठरवत असताना नैतिक विचारांना प्राधान्य दिलं जातं. आणि त्यामुळं राज्याचा जे काही नियम आपण पाळतो त्यावेळेस नैतिकता या तत्वाला धरून ते नियम आपण पाळताना दिसून येतो. आणि मग त्या अनुषंगानं या ठिकाणी ज्यावेळेस नैतिक सिद्धांताचं ज्यावेळेस राजकीय व्यवहारात उपयोग केला जातो त्यावेळेस नैतिकतेचं अत्यंत महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिसून येतं. परंतु हे होत असताना राजकीय व्यवहारात नैतिकता ज्यावेळेस पाळली जातं तीच नैतिकता ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाळली जाईलच याची शाश्वती देता येत नाही. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामधली जी काही नैतिकता आहे ती नैतिकता देश काळ परिस्थितीनुसार त्याचं स्वरूप बदलत जातं, असं वास्तववादी विचारवंताचा जो काही गट आहे तो म्हणताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामान्य जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पृथकता त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये वास्तववादी विचारवंत असं म्हणतात की ज्या काही राष्ट्राच्या नैतिक इच्छा आकांक्षा आहेत त्याच्या बाबतीत या ठिकाणी वेगळे नियम असू शकतात, वेगळी नैतिकता असू शकतं. आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्यावेळेस आपल्याला व्यवहार करायचा आहे त्यावेळेस या ठिकाणी नैतिक नियमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमामध्ये या ठिकाणी समन्वय साधला जात नाही. आणि हे होत असताना या सगळ्या बाबीत आपण ज्यावेळेस सत्तेचा विचार करतो त्यावेळेस सत्तेचा विचार करत असताना या ठिकाणी राजकीय विचाराची श्रेष्ठता हा अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. राजकीय क्षेत्राची स्वायत्ता ते मान्य करतात. आणि राजकीय क्षेत्राची स्वायत्ता मान्य करत असताना राष्ट्रहित साध्य करण्यासाठी त्यांनी शक्ती या साधनावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. आणि म्हणूनच वास्तववादी जे काही विचारवंत आहेत किंवा वास्तववादी जे काही विचार आहेत त्या विचारामध्ये राजकीय विचारांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मॉर्गनथा असं म्हणतात की हे जग आहे, या जगामध्ये जो काही संघर्ष आहे तो संघर्ष हा हितसंबंधाचा आहे. आणि या हितसंबंधी संघर्षाच्या अनुषंगानं जगात चांगले वाईट, आरोग्य, रोगराई, शांतता व युद्ध यामध्ये जो काही संघर्ष चालू असतो तो संघर्ष कधीही न संपणारा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष हा सदैव चालू असतो. आणि त्यामुळं कोणत्याही राजकारणाची ज्यावेळेस पार्श्वभूमी पाहता त्या राजकारणामध्ये सत्तेची लालसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो.
आणि त्या सत्तेच्या लालसेतूनच या ठिकाणी अनेक सत्ता संघर्ष निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं सत्ता लालसा हा प्रत्येक राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सत्ता हे राष्ट्रीय हित साध्य करण्याचं साध्य आणि साधनही ठरताना आपल्याला दिसून येतो. आणि त्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सत्ता लालसा ही स्वार्थी वर्तीतून माणसामध्ये निर्माण होतं. आणि त्या स्वार्थी वर्तीच्या माध्यमातूनच या ठिकाणी जगामध्ये अनेक संघर्ष निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच या ठिकाणी मॉर्गनथा असं म्हणतात की जी काही राजकीय सत्ता आहे त्या राजकीय सत्तेचा उपयोग ज्यांच्याकडून केला जातो त्याच्यावर जी प्रस्थापित केली जातं त्या सत्तेचा मानसशास्त्रीय संबंध आहे. आणि मग हा मानसशास्त्रीय संबंध लावत असताना एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीच्या मन व कृतीवर नियंत्रण आणणारी जी काही प्रक्रिया आहे तिला या ठिकाणी सत्ता म्हणतात. मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील वास्तववादी सिद्धांत किंवा सत्तेचा दृष्टिकोन अभ्यासताना प्रत्येक राजकीय पुढारी आपलं राजकीय हित साधण्यासाठी सत्तेचा कसा उपयोग करतात याचं विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सत्तेच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेलं भाष्यसुद्धा अभ्यासलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातला जो काही वास्तववादी सिद्धांत मॉर्गनथा यांनी मांडलेला आहे त्या सिद्धांताची जी काही मॉर्गनथांनी 6 तत्त्व मांडलेली आहेत त्या 6 तत्त्वाचा आपण या ठिकाणी आज अभ्यास केलेला आहे. तर उर्वरित भाग हा पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.